महाराष्ट्रामध्ये एक ओबीसी महामंडळ आहे की ज्या महामंडळाच्या माध्यमातून कर्ज पुरवठा केला जातो. कशासाठी केला जातो? ओबीसींच्या व्यवसायाच्या विकासासाठी केला जातो. विशेष करून महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये बोल, केंद्राच्या एका योजनेचं पण मी या ठिकाणी तुम्हाला माहिती देईन. ओबीसी महामंडळ महाराष्ट्रामध्ये 1999 साली स्थापन झालं. विलासराव देशमुख मला वाटते त्यावेळी मुख्यमंत्री असतील. ज्यावेळी ते स्थापन झालं त्यावेळी महाराष्ट्र सरकार निर्णय घेतला होता की ओबीसींच्या विकासासाठी हे महामंडळ स्थापन होतंय. ओबीसीमध्ये जे वेगवेगळे जात समूह आहेत, जे बाराबलुतदारासारखे जे व्यवसाय आहेत, त्यांच्या विकासासाठी आपण महामंडळ स्थापन करतोय. त्यांना कर्ज पुरवठा द्यावा, त्यांचा विकास त्या माध्यमातून होईल. आणि त्यावेळी निर्णय घेतला होता की 250 कोटी रुपये खेळतं भांडवल त्याच्यामध्ये असेल. किती भाग भांडवल असेल? 250 कोटी रुपये. मित्रांनो, आपल्या माहितीसाठी मी सांगतो, 2022 पर्यंत, म्हणजे साधारणपणे 23 वर्ष झाली या गोष्टीला, 2022 पर्यंत केंद्र सरकारनं 250 कोटी रुपये जे द्यायचे होते ते सुद्धा पूर्णपणे त्या महामंडळाला आज तागायत दिलेले नव्हते. आपण परवाच्या बजेटमध्ये वाचलं असेल की 20 कोटी ओबीसी महामंडळाला मिळाले. ते 20 कोटी घालून सुद्धा अजून 250 कोटी होत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे 25 वर्षामध्ये 250 कोटी रुपये ओबीसी महामंडळाला मिळालेले नाहीत. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मंत्रिमंडळातील आलेल्या डेटानुसार 5,500 कोटीच्या आसपास काहीतरी रक्कम वाटण्यात आलेली आहे. पण ओबीसीच्या विकासासाठी 250 कोटी रुपये सुद्धा दिलेले नाहीत. वाटले की ते मी नंतर सांगेन. म्हणजे तेवढं भांडवल सुद्धा त्यांनी दिलेलं नाही. आता एक धक्कादायक माहिती मी तुम्हाला सांगतो की जे आरटीआय मधनं आपल्याला मिळालेली आहे. ही धक्कादायक माहिती अशी आहे, आपण माहिती घेतली आरटीआय मधून ओबीसी महामंडळाकडून की किती कर्ज तुम्ही आजपर्यंत ओबीसीना वाटलेलं आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की आजपर्यंत कर्ज स्वरूपामध्ये या ओबीसी महामंडळानं फक्त आणि फक्त 38 कोटी रुपये वाटलेले आहेत. गेल्या 23 वर्षामध्ये, 23 ते 24 वर्षामध्ये फक्त 38 कोटी रुपये कर्ज स्वरूपामध्ये वाटलेले आहेत. त्यामधलं बरंचसं त्यांनी परतफेड सुद्धा करून घेतलेलं आहे. आणि ह्याच्यापेक्षा एक हास्यास्पद माहिती तुम्हाला सांगतो, गेल्या 23 वर्षामध्ये जे कर्मचारी ओबीसी महामंडळामध्ये कार्यरत आहेत, प्रत्येक जिल्ह्यामध्ये ऑफिस आहे, मुख्य ऑफिस आहे चेंबूरला, सगळे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी, या ऑफिसच्या कामकाजासाठी आजपर्यंत ह्या 23 वर्षामध्ये 165 कोटी रुपये खर्च केले. म्हणजे ज्या ओबीसीसाठी हे महामंडळ सुरू केलंय त्या ओबीसीला आजपर्यंत फक्त 38 कोटी रुपये वाटलेले आहेत. आणि त्यांच्यासाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांना पगार म्हणून 165 कोटी रुपये दिले आहेत. आपण 4 आण्याची कोंबडी 12 आण्याचा मसाला ऐकलेला आहे. नेमकं ती म्हण या ठिकाणी लागू होते. आणि एवढी दयनीय अवस्था त्या महामंडळाची आहे की ज्या माध्यमातून ओबीसींच्यासाठी कुठल्याही पद्धतीचा ठोस कार्यक्रम त्यांनी राबवलेला नाही. आता विषय निघाला म्हणून सांगतो, नाभिक समाजासाठी केस शिल्पी बोर्डाची स्थापना करण्याची घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली होती. ते केस शिल्पी बोर्ड ओबीसी महामंडळाच्या अंतर्गत असणारी एक कंपनी आहे. केस शिल्पी बोर्ड हे इतर काही महामंडळासारखं वेगळं महामंडळ नाही. नुकतीच परवा घोषणा केली की 50 कोटी रुपयाचे त्याला भाग भांडवल देण्यात येईल. पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, ते भाग भांडवल अगोदर ओबीसी महामंडळाला येणार आणि ओबीसी महामंडळाच्या माध्यमातून परत ते केस शिल्पी बोर्डाला जाणार. ओबीसीच्या महामंडळाच्या वेबसाईटवर जाऊन बघा, अगोदरच एक शामराव पेजे कोकण विकास महामंडळ एक आहे, ती त्याची उपकंपनी आहे. नेमकं तशा पद्धतीचं केस शिल्पी बोर्ड आपलं झालेलं आहे. जर निधी ओबीसी महामंडळाला मिळाला नाही तर तो निधी केस शिल्पी बोर्डाला कुठून मिळणार आहे हा प्रश्न आपल्यासमोर राहणार आहे. 20 कोटी रुपयाचा निधी ओबीसी महामंडळाला दिला आणि घोषणा अशी केली की केस शिल्पी बोर्डाला आम्ही 50 कोटी रुपये देणार आहे. जर 20 कोटी महामंडळाला आले असतील तर त्यातून केस शिल्पी बोर्डाला किती येणार आहेत आणि ते केव्हा येणार आहेत हा मोठा प्रश्न आपल्यासमोर आहे. म्हणजे बऱ्याचशा गोष्टीच्या खोलामध्ये गेल्यानंतर, आणि मुळात हे केस शिल्पी बोर्ड अजून कार्यान्वित झालेलं नाही. ते केव्हा कार्यान्वित होईल ह्याची आपल्याला काही कल्पना नाही. ते कार्यान्वित व्हावं, महामंडळाला निधी यावा आणि मग 50 कोटी निधी केस शिल्पी बोर्डाला यावा की जेणेकरून मग सरून व्यावसायिकांना त्याचा लाभ होईल. सरकार ओबीसीसाठी फक्त घोषणा करतं, हिताच्या घोषणा फक्त केल्या जातात, ठोस भूमिका सरकार घेत नाही. ही शोकांतिका ओबीसीच्या बाबतीमध्ये आहे. आता एक प्रसिद्ध असलेली एक योजना आहे केंद्र सरकारची, पीएम विश्वकर्मा.
आपण सगळ्यांनी वाचलं की पीएम विश्वकर्मा आपण बऱ्याच लोकांनी रजिस्ट्रेशन पण केलं. काय योजना हो पीएम विश्वकर्मा? आपण सगळी शहाणी माणसं आहे, आपण थोडा हिशोब पण केला पाहिजे आणि त्याची गंमत लक्षात घेतली पाहिजे काय आहे ते. मध्यंतरी बच्चू कडूंनी म्हटलं होतं बघा, ते एक चॉकलेट आहे आणि खरंच ते चॉकलेट आहे. कसं चॉकलेट आहे बघा. एक गोष्ट मी सांगतो, पीएम विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत ज्या काही 30 वेगवेगळ्या व्यावसायिक जाती आहेत, विशेष करून 12 बलुतदारांसाठी ती योजना आहे असं म्हटलं जातं, ओबीसीसाठी योजना आहे असं म्हटलं जातं. त्यामध्ये आपला नाभिक समाज सोडून व्यावसायिक आहेत. ही योजना अशी आहे की एखाद्यानं रजिस्ट्रेशन केल्यानंतर सुरुवातीला 15,000 रुपयाचं त्याला त्याच्या व्यवसायासाठी साहित्य घेण्यासाठी निधी मिळणार आहे, 15,000 रुपयांचा. तो मिळाल्यानंतर त्याला 1 आठवड्याचं ट्रेनिंग देण्यात येणार आहे. तुम्हाला ठाऊक आहे की त्या ट्रेनिंगला 7 दिवसाच्या ट्रेनिंगला त्या कारागिराला दर दिवसाला 500 रुपये मानधन सुद्धा देण्यात येणार आहे. तर हिशोब करायचा आपण. ते 1 आठवड्याचं ट्रेनिंग संपल्यानंतर परत एक 15 दिवसाचं ट्रेनिंग आहे, असं टोटल 21 दिवसाचं ट्रेनिंग आहे. म्हणजे एखाद्या कारागिरानं नाव रजिस्टर केल्यानंतर सुरुवातीला त्याला 15,000 रुपये मिळणार आहेत. नंतर त्याचं 21 दिवसाचं ट्रेनिंग होणार आहे. त्या 21 दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये त्याला 10,500 रुपये, रोजचे 500 रुपये प्रमाणे 10,500 रुपये 21 दिवसाच्या ट्रेनिंगसाठी मिळणार आहेत. 10,500 रुपये त्याला मानधन मिळणार आहेत आणि स्किल इंडियाच्या डेटानुसार जवळपास 500 रुपये पर हेड एका व्यक्तीला जो खर्च येणार आहे मानसिक दर दिवशी, त्यानुसार 10,500 रुपये ट्रेनिंगचा खर्च आहे. म्हणजे 21,000 रुपये ट्रेनिंगचा खर्च आहे. 15,000 रुपयाचा निधी त्याला डायरेक्ट मिळणार आहे रुपे कार्डच्या माध्यमातून. आणि हे झाल्यानंतर 1,00,000 रुपयाचं पहिलं कर्ज त्या कारागिराला मिळणार आहे. ते 1.5 वर्षासाठी, 18 महिन्यासाठी. आणि त्या 18 महिन्याच्या कालावधीमध्ये 5% जे व्याज आहे तेच फक्त त्या कारागिराने भरायचं आहे आणि 8% व्याज केंद्र सरकार भरणार आहे. 1.5 वर्षासाठी 1,00,000 रुपयाचं 8% व्याज जर आपण बघितलं तर 12,000 रुपये होतात. म्हणजे 12,000 रुपये केंद्र सरकारला पुन्हा खर्च आहे. अगोदर 15,000, नंतर 21,000 आणि आता 12,000 रुपये. ते कर्ज फेडल्यानंतर 2,00,000 रुपयाचं कर्ज मिळणार आहे, ते 36 महिन्यासाठी. तुम्ही हिशोब करा. तेही 8% व्याजदरानं केंद्र सरकार आपल्याला सहाय्य करणार आहे आणि ती जवळपास रक्कम 48,000च्या आसपास जाते. थोडा हिशोब केलेला आहे आपण. पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत एका कारागिराला रजिस्ट्रेशन केल्यानंतर जवळपास जर त्यानं पूर्ण लाभ घेतला त्या योजनेचा तर एका व्यक्तीला 96,000 रुपये मिळणार आहेत. डायरेक्ट 15,000 मिळणार आहेत, व्याज स्वरूपामध्ये 60,000च्या आसपास रक्कम मिळणार आहे आणि 21,000च्या आसपास त्याला ते मानधन आणि ट्रेनिंगसाठी मिळणार आहे. आपण हिशोबासाठी म्हणू की 1,00,000 रुपये एका माणसाला त्या योजनेच्या माध्यमातून सरकार खर्च करणार आहे. हीच योजना आहे, आपण वाचलंय. मोदीजींनी सांगितलं होतं की 30 लाख लोकांना आम्ही लाभ देणार आहे. 30 लाख गुणिले 1,00,000 जर केलं तर 30,000 कोटी रुपयांची तरतूद केंद्र सरकारनं करण्याची आवश्यकता आहे. हिशोब आपला साधा आहे. 30 लाख लोकांना जर लाभ द्यायचा असेल तर प्रत्येकाला 1,00,000 रुपये टेंटेटिव्ह आपण पकडलं तर 30,000 कोटी रुपये निधी देण्याची आवश्यकता आहे. आपण आरटीआय केलं, माहिती काढली की केंद्र सरकारनं पीएम विश्वकर्मा योजनेसाठी किती निधी राखीव ठेवलेला आहे. आपल्या माहितीसाठी सांगतो की केंद्र सरकारनं ह्या वर्षी, ह्या आर्थिक वर्षामध्ये फक्त आणि फक्त 1,860 कोटी रुपये राखीव ठेवले आहेत. त्यातले 40 कोटी रुपये हे फक्त जाहिरातीसाठी आहेत. 1,820 कोटी रुपये या पीएम विश्वकर्मा योजनेसाठी ठेवलेले आहेत. आणि हे जर आपण 1,820 कोटी रुपये किती लोकांना लाभ देऊ शकते हे जर बघितलं तर ते 1.5 ते 2.25 लाख लोकांच्या वरती त्याला लाभ मिळू शकणार नाही अशी परिस्थिती आहे. लाभ 1.5 ते 2.25 लाख लोकांना मिळणार आहे. जर पूर्णपणे 1,820 कोटी खर्च केले तर माझ्या आढळात असे एकही उदाहरण आजपर्यंत आलेलं नाही की त्याला पहिलं 15,000 रुपये मिळालेले आहेत. मित्रांनो, 1,820 कोटीमध्ये फक्त 1.5 लाख 2.25 लाख लोक होतात. रजिस्ट्रेशन त्या पीएम विश्वकर्मा पोर्टलवरती जे झालेले आहे ते 60 लाखाच्या वरती लोकांनी केलेलं आहे. म्हणजे मोठी योजना आहे ज्याची प्रसिद्धी खूप झाली. ओबीसीच्या हातामध्ये काय आलं? ओबीसीच्या हातामध्ये काही आलेलं नाही. हे उदाहरण मी यासाठी सांगितलं की अशा बऱ्याचशा योजना ओबीसींच्यासाठी आल्या
ओबीसीच्या हातामध्ये काही मिळत नाही. आपली पोरं व्यावसायिक शिक्षणासाठी जातात, इंजिनिअरिंगला जातात, मेडिकलला जातात. ओबीसी स्कॉलरशिप मिळते 50%. मराठा समाजाला ईबीसी स्कॉलरशिप किती मिळते? 50%. म्हणजे तेवढी स्कॉलरशिप जी ओबीसीला मिळते ती मराठा समाजाला मिळते, तेवढीच ओबीसीला मिळते. पण मराठा समाजाच्या पोरांना पंजाबराव देशमुख या योजनेअंतर्गत 18,000 रुपये वर्षाला त्याच्या वसतिगृहासाठी जादाशी मिळतात. त्याची तरतूद ओबीसीसाठी नाही. म्हणजे मराठा समाजाशी तुलना केली तरी आज सुद्धा जसं 50% आपल्याला निधी स्कॉलरशिप मिळते, तशीच ईबीसी मधून मराठा समाजाला सुद्धा 50% स्कॉलरशिप मिळते. पण 18,000 रुपये त्याच्या हॉस्टेलसाठी आणि त्याच्या निर्वाह भत्ता म्हणून त्याला पंजाबराव देशमुख योजनेअंतर्गत त्याला जादाशी मिळतात, की जे ओबीसीला मिळत नाही. ओबीसी जागरूक होऊन एकत्र येऊन कधीच ह्या विषयावरती गांभीर्यानं ओबीसीने बघितलं नाही. म्हणून ही ओबीसीची अवस्था देशामध्ये झालेली आहे. ओबीसीतल्या प्रामुख्याने नेत्यांनी, ज्या पक्षाचे ते नेते आहेत, त्या पक्षाचं हित बघितलं, ओबीसींचं हित बघितलं नाही. त्या पक्षाची ध्येय धोरणं राबवली, ओबीसींचा विकासाचं ध्येय धोरण राबवलं नाही. म्हणून ही ओबीसीची अवस्था झालेली आहे. त्यामुळं गरज ही आहे की जसं आपण ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी एकत्र आलेलो आहोत, आता एकत्र यायला लागलेलो आहोत, तशा पद्धतीनं ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी सरकारवरती दबाव निर्माण करण्याची आवश्यकता आहे. की जर या देशाचं बजेट 10 लाख कोटी असेल तर किमान 6 लाख कोटी ओबीसीसाठी राखीव ठेवले पाहिजेत. ओबीसीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हे राखीव ठेवले पाहिजेत. ही गोष्ट आपण गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे.